फेब्रुवारी महिन्यामध्ये अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने अतिशय सुंदर असे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन समाजासाठी घेतले. त्यामध्ये विशेष करून राज्यस्तरीय ख्रिस्ती वधूवर परिचय मेळावा पुणे या ठिकाणी झाला आणि तो अतिशय यशस्वी झाला. त्याचबरोबर रेव्हरंड नारायण वामन टिळक स्मृती महोत्सव पहिल्यांदाच घेण्यात आला, तोही अतिशय यशस्वी झाला. त्याबद्दल मी पुणे टीमचे विशेष करून आभार मानतो. सर्व महाराष्ट्रातल्या अल्फा ओमेगा कमिटीचेही आभार मानतो. त्याचबरोबर आमचं विदर्भामध्ये कार्यक्रम झाले, त्यामध्ये विशेष करून ख्रिश्चन टीचर नर्सेस सेमिनार 1 दिवसाचा झाला, तोही अतिशय सुंदर रीतीने त्या ठिकाणी नियोजन झालं. त्याबद्दल विदर्भ टीम आणि नागपूरची जी आमची अल्फा ओमेगा टीम आहे त्यांचंही विशेष कौतुक त्या ठिकाणी करतो की आपण खूप सुंदर रीतीने हे सगळं केलेलं आहे. त्याचबरोबर फेलोशिप क्रिकेट टुर्नामेंट छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी झालेला आहे आणि मला वाटतं ती सुद्धा स्पर्धा आमच्या औरंगाबादच्या युवा टीमने घेतली आणि टर्फ क्रिकेट फेलोशिप खूप सुंदररित्या ती टुर्नामेंट पार पडली. त्याबद्दल त्यांचंही खूप कौतुक आणि आभार मानतो. आणि त्याचबरोबर अल्फा ओमेगाचं जे काही पॉवर हाऊस सध्या चालू आहे, प्रत्येक गुरुवारी आम्ही प्रार्थना घेतो आणि खूप सुंदर वचनाची सेवा चालू आहे. ते काम करणारी जी टीम आहे त्यांचंही विशेष कौतुक, त्यांचेही आभार. आपण खूप सुंदर काम करत आहात. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय की जे काही मासिक निघतं अल्फा ओमेगाचं, त्या मासिकासाठी सुद्धा एक टीम कार्यरत आहे. त्यांचंही खूप खूप कौतुक. किती मोठं काम फेब्रुवारी 2025मध्ये आपल्याकडून झालेलं आहे. त्याचबरोबर आपण जे काही चर्चेसवर होणारी जे काही अपमानकारक गोष्टी आहेत किंवा बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यानिमित्ताने सुद्धा मायनॉरिटीचे जे काही महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष माननीय प्यारे खानजी यांना सुद्धा नागपूरमध्ये बैठक घेऊन भेट घेतली. त्यांनी ही पोलीस प्रशासनाला पुण्याच्या कळवलेलं आहे आणि मला खात्री येणाऱ्या दिवसामध्ये सगळं बंद होऊन जाईल आणि प्रशासन नक्कीच आपल्या पाठीमागे उभा राहील. त्यामुळे भरपूर काम ह्या महिन्यात झाले. माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदनं देणं असेल, समाजाला जागृत करणं असेल, वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे समाजाला एकत्र करणं असेल, जाऊन अनेक प्रोग्राममध्ये सहभागी होऊन लोकांना मोटिवेट करणं असेल, मार्गदर्शन करणं असेल. परतवाड्याला मी आता त्या 17व्या बॅप्टिस्ट मिशनच्या असोसिएशनच्या कार्यक्रमाला गेलो होतो. खूप चांगलं वाटलं. त्या ठिकाणी खूप छान काम होतं आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची जी महाराष्ट्रातली आणि भारतातली टीम आहे ती उत्तमरित्या समाजासाठी काम करते आणि ह्याचं फळ तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये 100% समाजामध्ये पाहायला मिळेल आणि खूप मोठा बदल समाजामध्ये बघायला आम्हाला मिळतोय. कारण अल्फा ओमेगाचं जे कौतुक महाराष्ट्र करतो त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा आभार मानतो. ही आमच्या सगळ्या टीमचं मेहनत आहे. पूर्ण टीम रात्रंदिवस समाजाविषयी विचार करते आणि काम करते. आणि त्याचबरोबर विशेष करून ह्या महिन्यामध्येच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या नेतृत्वाखाली बीड येथील जे काही पीस ऑफ ईडन गार्डन आहे, जे ख्रिश्चन सिमेट्रीची मोठी जागा 3-3.5 एकर आहे आणि त्यामध्येच पीस ऑफ ईडन गार्डन, त्या ठिकाणी जवळपास शासनाकडून 2 ते 2.5 कोटीचा फंड अतिशय नंदनवन होणार आहे. सगळं इंटेरियर सजावट असेल, फेवर ब्लॉक, रस्ते, कंपाऊंड वॉल, त्याच्यामध्ये अंत्यविधी पूर्व सभागृह, चर्चसारखं हे सगळं काही फंड मंजूर होऊन आलेलं आहे. त्याचाही कार्यारंभ आदेश निघालेला आहे. त्याबद्दलही मी आभार मानतो. किती मोठं काम परमेश्वर अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने करून घेते. तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. तुम्ही प्रार्थना कराल तर परमेश्वर आम्हाला बळ देईल. आमची इच्छा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये लोक संघटित व्हावेत, आनंदी व्हावे, लोकांना आधार मिळावा, प्रत्येकाला प्रोत्साहन मिळावं, लोकांच्या तोंडावर हसू यावं व सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, यासाठी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये काम करते. प्रार्थनेत आठवण ठेवा आणि जरूर अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे सभासद बना. सभासद होण्यासाठी मासिक हे तुमच्या घरी येणं आवश्यक आहे आणि त्याद्वारे तुम्ही मासिकामध्ये सुद्धा येऊ शकता. त्यानंतर आमचे जे वेगवेगळे कॉन्फरन्स आहेत, गोव्याला ख्रिश्चन टीचर नर्सेस कॉन्फरन्स, फॅमिली कॅम्प आहे, तिथे तुम्ही सहभागी होऊ शकता. उत्तम कार्यक्रम येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठा प्रोजेक्ट अल्फा ओमेगाकडे आहे आणि करूया, आपण सगळे मिळून करूया. प्रार्थना आवश्यक आहे, तुमची साथ आवश्यक आहे, तुमचं प्रोत्साहन आवश्यक आहे. अल्फा ओमेगा टीमला असंच एन्करेज करत राहा, प्रोत्साहित करत राहा, प्रार्थनेद्वारे उचलून धरा. परमेश्वर नक्कीच आपल्याला आशीर्वाद देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये उत्तम ते करण्यासाठी अल्फा ओमेगाच्या सर्व टीमला आणि ख्रिश्चन समाजाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवू एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.